फक्त डान्स म्हणून करायचा म्हणून नाही करत आहे, ह्याच्या मागे कॉन्सेप्ट आहे. एक रावण उभारणार होतो आम्ही, डिजिटल रावण आहे. ओके. त्याला ते टीव्ही सेट असतील, म्हणजे जे आता डीप फेक व्हिडिओ जे चालतात आणि ते इट इज सो डेंजरस. विकृती एवढी झाली आहे की मी काय करू शकतो, एक कलाकार म्हणून मी हे म्हणू शकतो, एक एक्सप्रेशन देऊ शकतो. मुळात आपल्या मराठीमध्ये कौतुक कमी होतं आणि डान्सिंग हिरोचं तर होतच नाही. सो मी जबरदस्त मध्ये नाचलो होतो, मग मिशन पॉसिबल मध्ये डान्स केला होता, नच बलिये जिंकलो होतो. त्यानंतर मला असं जाणवलं की अरे तेवढं कौतुक होत नाहीये. माझ्या मुलीसाठी, समाजातल्या प्रत्येक स्त्रीसाठी, आपल्या बहिणींसाठी, सगळ्यांसाठी हे गाणं आहे की भाई सिर्फ नाच नाही राहो, मला काहीतरी म्हणायचं आहे की आता बास आणि आता उडू दे भडका. बरं, तर गाण्याचं शूट असताना ते गाण्याचं शूट ना कधी कधी खूप कंटाळवाणं असतं, कारण का ना ते शूट करत असताना ना खूप साऱ्या गोष्टी येतात, खूप गोष्टी अडतात. पण आज या सेटवर जेव्हा आम्ही आलो ना, त्या सेटवर गाण्याचं शूट एवढं भारी सुरू आहे, म्हणजे असं होतं की ज्याला आपल्याला येतो तो फक्त गणपती डान्स येतो, पण इकडचा जो डान्स बघून आम्हाला स्फूर्ती येते. माझ्यासोबत पुष्कर दादा आहे, पुष्कर दादाचा नवा कोरा चित्रपट येतोय, AI द धर्मा स्टोरी, म्हणजे आणि त्याची टॅगलाईन सुद्धा खूप सुंदर आहे की AI रूपी रावणाचा दहन. काय आहे नेमका, आणि हा जो क्राऊड आहे 50 डान्सर लोकांचा आणि दादाचा लुक, काय सांगशील, किती भारी वाटते की भाई 6 सुरुवात झाली आता. खूप भारी वाटतंय, खूप वर्षांनंतर मी डान्स करतोय आणि अशा प्रकारचा डान्स. पण फक्त डान्स म्हणून करायचा म्हणून नाही करत आहे, ह्याच्या मागे कॉन्सेप्ट आहे. आत्ता हल्ली जे समाजात चालू आहे, जे रेप केसेस म्हण, मोलेस्टेशन म्हण, जे काय होतंय ना, तरी मी खूप डिस्टर्ब्ड आहे. आणि असं वाटतं की ती गोष्ट इतकी विकृत आहे ना की त्याच्यावर एक कलाकार म्हणून मी काहीतरी म्हणावं. बरोबर. आणि म्हणूनच हे गाणं आता उडू दे भडका असं एक गाणं आहे. आणि ह्याच्यात आम्ही, जसं माझी फिल्म आहे AI धर्मा स्टोरी, त्याच्यामध्ये गाण्यामध्ये आम्ही एक रावण उभारणार होतो आम्ही, डिजिटल रावण आहे. ओके. त्याला ते टीव्ही सेट असतील, म्हणजे जे आता डीप फेक व्हिडिओ जे चालतात आणि ते इट इज सो डेंजरस. मला एक मुलगी असल्यामुळे मी खूप मला भीती आहे त्याची. त्यामुळे एक कलाकार म्हणून मला काहीतरी म्हणायचं आहे की आता बस झालं, म्हणजे आता त्या नराधमांना ना रस्त्यावर मारलं पाहिजे. आणि आता म्हणजे इतकं झालं ना, विकृती एवढी झाली आहे की मी काय करू शकतो, एक कलाकार म्हणून मी हे म्हणू शकतो, एक एक्सप्रेशन देऊ शकतो. आणि त्याला एक मी नेहमीच जेव्हा काही करतो ग्रँड करण्याचा प्रयत्न करतो. सो आज आहेत 50-60 डान्सर आहेत मागे, आणि असे डान्स जसे लोक म्हणतात ना की साऊथ मध्येच का असे डान्सिंग गाणी होतात. म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही दादा की तू वेळोवेळी जेव्हा सामाजिक भाष्य करायचं असेल तर ट्विटरनुसार, इंस्टाग्रामवरनुसार तू मत व्यक्त करत असतो, पण कलाकार जर त्याच्या कलेच्या मार्फत एखादी गोष्ट मांडत असेल तर त्यापेक्षा भारी काय असेल. हो, नक्कीच. आणि हाच हेतू आहे, म्हणजे क्रिएटिव्ह एक्सिलन्स तर अचीव करायचं आहे. पण माहितीये, आम्हाला लोक फॉलो करतात, आणि आम्ही जर काही एक चांगलं भाष्य करत असू, चांगलं काही एक्सप्रेस करत असू, तर तेही लोक फॉलो करतील. आणि हाच हेतू आहे, काहीतरी समाजाला आपण एक देणं लागतो. आणि ॲज अ कलाकार म्हणून पण मी माझ्या फॅन्सना देणं लागतो. तर आता दादासोबत गप्पा मारताना एक गोष्ट कळाली की 10 वर्षानंतर पॉवर पॅक असा डान्स परफॉर्मन्स दिसणार आहे. किती भारी वाटतं की जसं आपलं बोलणं जर झालं, तू सुद्धा बोललास की थोड्याफार प्रमाणामध्ये डान्सिंग हिरो जो असतो, हिरो असो असतो, पण ज्याच्यामध्ये नृत्य करायची कला असणे तो कुठेतरी कमी पडते. काय आहे कन्सेप्ट कलाकार म्हणून सुद्धा आणि डान्सर म्हणून सुद्धा, या सगळ्या गोष्टीकडे तू कशामध्ये बघतो? मुळात आपल्या मराठीमध्ये कौतुक कमी होतं आणि डान्सिंग हिरोचं तर होतच नाही. सो मी जबरदस्त मध्ये नाचलो होतो, मग मिशन पॉसिबल मध्ये डान्स केला होता, नच बलिये जिंकलो होतो. त्यानंतर मला असं जाणवलं की अरे तेवढं कौतुक होत नाहीये. मग मला काही डिरेक्टर पण असे टोमणे मारायचे की अरे मग अभिनय कधी करणार, फक्त डान्सच करायला. मग मी 10-12 वर्ष अभिनय केला आणि म्हणलं नाही, माझं हे पहिलं प्रेम आहे, डान्सिंग इज हिअर. सो भाई, अगर मी डान्सिंग मधनं काहीतरी म्हणतोय ना, म्हणजे नुसतं डान्स नाही करते मी, म्हणजे असं साऊथ इंडस्ट्रीसारखं नुसतं स्टाईल वाईल नाही मारत आहे, मला काहीतरी म्हणायचं आहे नितीन. आणि हे गाणं जेव्हा सुखविंदर सिंगनी गायलंय गाणं, आणि त्यांनी जेव्हा हे गायलं ना, रेकॉर्डिंग झाल्यावर आम्ही दोघं तिघं सगळे रडलो. मंदार चोळकरनी हिचं गीत लिहिलंय
आणि खूपच हृदयस्पर्शी असं ते हितेशचं संगीत आहे असं बोलत. हितेश मोडकनी संगीत दिलंय. कमाल. मंदार जोळकर कमाल. असं इथे भिडतं ते जे शब्द लिहिलेत ना, आणि ते ऐकल्यानंतर मला घुसबम्स येतात, असं रडायला येतं. असं म्हणलं यार नाही, माझ्या मुलीसाठी, समाजातल्या प्रत्येक स्त्रीसाठी, आपल्या बहिणींसाठी, सगळ्यांसाठी हे गाणं आहे की भाई सिर्फ नाच नाही राहो, मला काहीतरी म्हणायचं आहे की आता बास आणि आता ओढू दे भडका. सो हे व्हेरी क्लोज टू माय हार्ट. नाही दादा गाण्याबद्दल बोललाच होता, पण आम्ही इकडे आल्यावर ना सुद्धा आम्हाला सुखविंदर सरांचा तो आवाज ऐकायला आला. आम्हाला माहिती होतं की सुखविंदर सरांचं गाणं आहे, पण तो एक आवाज असतो ना सुखविंदर सरांचा, तो एक रग असते ती भाई आम्हाला इकडे सेटवर जाणवली. जसं तू बोललास की मंदार दादांनी याचं गीत लिहिलंय, हितेशचं याच्यामध्ये संगीत आहे, सगळी खरंच खूप चांगल्या पद्धतीने मूड बांधून आली आहे. पण आम्हाला आता उत्सुकता आहे टीजर, ट्रेलर आणि चित्रपटाची काय असणार आहे नेमकं, कारण का आम्ही जे इंस्टाग्रामवर पोस्ट बघतो त्याच्यावर आम्हाला थोड्याफार प्रमाणात कळतं की एआयच्या संदर्भात काहीतरी असणार आहे. एआय सध्या खूप चांगल्या पद्धतीने दिसतंय सुद्धा. काय आहे कन्सेप्ट, दिग्दर्शक म्हणून सुद्धा आणि कलाकार म्हणून सुद्धा या स्टोरीच्या मागे? डीप फेक व्हिडिओ ह्यावर फिल्म आहे. AI बॅकड्रॉप आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. असं आता झालंय सोशल मीडिया कन्स्ट्रक्टिव्ह मीडियम नाही राहिलेलं, बरोबर डिस्ट्रक्टिव्ह मीडियम राहिले. सो लोक त्याचा मिसयूज करतात आणि मला ॲज अ फादर ऑफ अ डॉटर मला फार भीती वाटते याची. बरोबर. त्याच्या अगेन्स्ट भाष्य करणारा हा सिनेमा आहे. 25 ऑक्टोबरला रिलीज आहे आणि आता लवकरच आम्ही पहिलं गाणं रिलीज करू आणि मग ट्रेलर करूया. आणि पूर्ण स्कॉटलंडमध्ये फिल्म शूट झाली आहे. इट्स अ थ्रिलर आणि मी दरवेळेस ना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतोच. ह्यावेळेस पण तसंच आहे की माझ्या मराठी प्रेक्षकांना काहीतरी मी एक वेगळं दर्जेदार कलाकृती देण्याचा प्रयत्न आहे. बरं, तर पुष्कर दादांनी चित्रपटाबद्दल सांगितलंच आहे, गाणं पहिल्यांदा येणार आहे, गाणं आधी येणार नंतर टीजर वगैरे येणार आहे. गाणं तर खरंच खूप सुंदर होणारच आहे. पण पुष्कर दादा आपल्या सोबत आहे आणि बिग बॉसच्या बाबतीमध्ये जर काही बातचीत नाही झाली तर ज्या आयला मला प्रेक्षक मारतील. काय यार दादा, तू सुद्धा बिग बॉसचा कंटेस्टंट राहिलास, तू सुद्धा वेळोवेळी बिग बॉसच्या ज्या काही गोष्टी करतात त्याच्यावर भाष्य सुद्धा करतोयस, खूप चांगल्या पद्धतीने एक प्रेक्षक म्हणून तुझं मत सुद्धा मांडतोयस. खूपच काही दिवसातच आता बिग बॉस संपेल, जो 3 महिन्याचा कालावधी असतो तो 70 दिवसामध्ये संपतोय. कंटेस्टंट म्हणून वाईट वाटतं की अरे यार का रे असं होतंय? हो, वाईट वाटतं. म्हणजे असं जर आहे की हिंदीमुळे मराठी बंद होत आहे तर खूप वाईट गोष्ट आहे. आणि मी ॲज अ महाराष्ट्रीयन, ॲज अ बिग बॉस मराठी फॅन, डाय हार्ट फॅन, मला खूप वाईट वाटतं की जर हिंदीमुळे मराठी बंद होत असेल तर, असं असेल तर मला खूप वाईट वाटतं. बरं, तर मला मी हे नाही विचारणार की तुला कोणाला जिंकायला आवडेल असं वगैरे, कारण का प्रत्येक व्यक्तीचं वेगळं मत आहे. एक प्रेक्षक म्हणून खरं कोण कॅपेबल आहे आणि बाबा ती ट्रॉफी खरं त्या व्यक्तीलाच मिळायला पाहिजे असं कोणाला वाटतं? मला अभिजित सावंत जो आहे ना तो खूप माझ्यात आणि त्याच्यात साम्य वाटतं. खूप पेशन्स आहे त्याच्यात, काम माणूस आहे, जेंटलमॅन माणूस आहे. सो मला वाटतं अभिजित जिंकेल. पण जान्हवी माझी मैत्रीण आहे, सो मला सो आता त्यांनी मोमेंटम पकडलं. मी तुला पाहिलं त्या दिवशी घरात, तुला पाहिलं आणि तुम्ही जे प्रश्न विचारत होता कमाला, पण एकदम मजेशीर एपिसोड होता तो. सो जान्हवी सुद्धा माझी मैत्रीण आहे, मला जान्हवी सुद्धा जिंकली तर आवडेलच. सो मला वाटतं जान्हवी आणि सूरज आणि अभिजित मध्ये टफ होईल. निकी तिच्या फॅन्समुळे, जे काय आहेत फॅन्स, पॉप्युलर आहे, पण ती जिंकणार नाही असं मला वाटतं तिच्या वागण्यामुळे. खरंच खूप भारी वाटतं दादा. तुर्तास इथे थांबतोय कारण का आम्हाला डान्स परफॉर्मन्स बघायचा आहे तुझा. दादाची प्रॅक्टिस झाली, रेस झाली, पण तरी सुद्धा आम्हाला सुद्धा बघायची आहे. खरंच खूप धन्यवाद या सेटवर आम्हाला यायला दिलंस. ही तर सुरुवात आहे, गाण्यापासून सुरुवात होते, बाकी खरंच खूप भारी असणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.